नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या वेळेला ह्या वर्ल्ड कप आत्ता जो काय चालू आहे, क्रिकेटचा वन डे म्हणजे मर्यादित षटकांची जी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, त्यामध्ये पाकिस्तानचा संघ सपाटून मार खातो आहे. आणि अशा वेळेला पाकिस्तानच्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या टी व्ही चॅनेल असतील, वर्तमानपत्र असतील, त्यामध्ये पाकिस्तानीच खेळाडूंचा आणि संघाचा जो निषेध आणि विटंबना तिथलेच लोक करत आहेत, हे बघितल्यावर मला नवल वाटत नाही. याचं कारण आधी अकारण आपल्या संघाचं खोटं गुणगान करणारे जे असतात, त्यांना वास्तव समोर आलं की त्याचा निषेध करावा लागतो. कारण त्या पाकिस्तानी संघाचं चांगला खेळ झाला नाही, त्यांचा पराभव झाला. तो संघाचा पराभव असण्यापेक्षा त्यांची तोंड फाटेस्तोर स्तुती करणारे जे असतात, त्यांना आपलं नाक कापलं गेल्यासारखं वाटतं. तो काय पाकिस्तानचा कोण कर्णधार आहे, बाबर आझम, त्याचं एवढं कमालीचं कौतुक. बाबर आझम म्हणजे जगातला सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम कर्णधार, अजिंक्य वगैरे वगैरे, इतकं कौतुक चाललं होतं की त्याच्या आधी त्या आशिया चषक स्पर्धेमध्ये जी काय नाचक्की झाली पाकिस्तानची, तोंड लपवायला जागा राहिली नाही. अशी नाचक्की झाल्यावर अनेकांनी काय टी व्ही फोडले वगैरे बातम्या आल्या. पण मुद्दा असा असतो मित्रांनो की खेळाडू हे खेळाडू असतात. पाकिस्तानचे खेळाडू असोत, भारताचे खेळाडू असोत, आपल्याकडे पण हा खुळेपणा होतो. एक काळ एक सामना लंडनचा कुठचा तरी त्या मोहम्मद कैफने जिंकून दिला होता, तर त्याच्या इतकं कौतुकाचा वर्षाव झाला होता. पण एका सामन्यामध्ये तो चुकीच्या वेळेला आऊट झाला आणि त्याच्या घरावर, इकडे तो परदेशात होता पण इथे भारतात त्याच्या घरावर दगडफेक पण झाली होती. हे जे असे समर्थक असतात ना, यांचा प्रॉब्लेम एक असतो की ते खेळात रमत नाहीत. त्यापेक्षा ते आपलं आयुष्य पणाला लावल्यासारखं एखाद्या गोष्टीचं समर्थन करत असतात किंवा विरोध करत असतात. त्यामुळे आत्ता जागतिक काय ते विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान भारताकडून हरला, परत काय ऑस्ट्रेलिया काय आणखीन कोणाकडून हरला, श्रीलंकेकडून हरला म्हटल्यावर जी नाचक्की झालेली वाटते ती त्या चमचे लोकांची असते. तोंड फाटेस्तोवर खोटं कौतुक करणाऱ्यांची नाचक्की होत असते. आणि आता आपण कुठच्या तोंडाने बोलायचं ही परिस्थिती त्यांच्यावर येते. कारण त्यांना मग सारवासारव करायला लागतं की आधी तुम्ही कौतुक का केलं होतं, असे विचारणारेही लोक निघतात. आणि 2019च्या लोकसभा निकालानंतर पण आपण हे बघितलेलं आहे. 2014 असो किंवा 2019 असो, लोकसभा निकालापूर्वी जे कोणी एकापेक्षा एक महान राजकीय विश्लेषक महाराष्ट्रात किंवा भारतात होते, ते प्रत्येकजण मोदी कसे पराभूत होणार याची हमी देत होते. 2014मध्ये तरी ठीक होतं, कारण मोदी हे गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मैदानात उतरले होते आणि राष्ट्रीय पातळीवर मोदींना किती प्रतिसाद मिळेल याविषयी जवळपास कोणीही हमी देऊ शकत नव्हता. अशा वेळेला जर मोदींच्या पराभवाची स्वप्न अनेकांना पडत असतील तर ती काही प्रमाणात गैरलागू म्हणता येणार नाही. कारण मोदींचं राष्ट्रीय पातळीवरची मोदींची लोकप्रियता किती आहे याचा अंदाज कोणालाही नव्हता. सर्वे वगैरे ठीक असतात, त्यातून थोडा अंदाज येतो, पण खात्रीपूर्वक बोलता येत नाही. पण मग पराभवाची सुद्धा खात्री देता येत नाही. लागोपाठ 2दा लोकसभेत सत्ता मिळवून देशाचे पंतप्रधान झालेले, सोनिया गांधींचं बाहुलं असलेले मनमोहन सिंग, ज्यांना स्वतःची निवडणूक लढवता येत नाहीत, ते सिंग इज किंग अशी देखील गाणी चॅनेलवर वाजवली गेली होती 2009च्या निवडणुकीनंतर. तेही जितकं चुकीचं होतं तितकंच मोदींचा 2014मध्ये खात्रीपूर्वक पराभव म्हणणाऱ्यांचंही चूक होतं. कारण मोदींचं नेमकं वजन किती आहे याचा अंदाज कोणालाही आलेला नव्हता. पण 19मध्ये हे सगळं करताना समोर राहुल गांधीसारखं बुजगावणं उभं आहे. पण
पण असो, सांगायचा मुद्दा असा असतो मित्रांनो, की हे जे समर्थक असतात त्यांची ही गोष्टी असते, नेहमी आपण बोलतो ते सत्य आहे हे ठरवण्यासाठी हे लोक धडाधड खोटं बोलायला लागतात, धडधडीत खोटं बोलतात. असं हेनरिक हायने नावाचा जर्मन विचारवंत म्हणतो की ज्याला असं खात्रीपूर्वक वाटतं की त्याला सत्य समजलेलं आहे, ते सत्य सिद्ध करण्यासाठी तो अतिशय आवेशात खोटं बोलायला लागतो आणि त्याला समर्थक म्हणतात. अनुयायी आणि समर्थक यामध्ये फरक आहे. अनुयायी जो असतो तो ठीक आहे, एका बाजूला राहतो, फार बोलत नाही, विजयी झाल्यास आनंद व्यक्त करतो, पराभूत झाला तर बिचारा निराश होतो. पण समर्थकाची अशी गोष्ट असते की जणू काय खेळणारा जो आहे, खेळाडू जो आहे, जो लढवय्या आहे, त्यापेक्षा हे तोंडाने लढत असतात, युक्तिवादाने आणि बुद्धीने लढत असतात. त्यामुळे प्रत्यक्ष खेळाडू पराभूत झाला की आपण पराभूत झाल्यापेक्षाही अधिक दुःख अशा समर्थकांना होत असतं. त्यामुळे राहुल गांधी यांनी 2000 मला वाटते 17च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत अखंड 2 महिने गुजरातमध्ये पायपीट केली, आदळआपट केली, तरीही त्यांना बहुमताच्या जवळ पण पोहोचता आलं नाही आणि परत एकदा भाजपचं बहुमत टिकलं, सत्ता टिकली. तेव्हा ह्या समर्थकांनी काय वक्तव्य केली होती की मोदींचा नैतिक पराभव आहे आणि राहुल गांधींचा नैतिक विजय आहे. पण लगेच वर्षभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या सगळ्या 26 लोकसभा मतदार काय त्या 26 लोकसभेच्या जागा मोदींनी आणि भाजपने जिंकल्या. इथे गंमत ती होते मित्रांनो की समर्थक जो असतो तो आपलं सत्य सांगण्यासाठी जे खोटं बोलतो, आवाजवी बोलतो, ते खोटं ठरलं की त्याला दुखतं, पराभूत होणार आहे. राहुल गांधींनी तुम्ही बघा, 2014 असो की 2019 असो, काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला, इतिहासामध्ये काँग्रेसला कधीही 44 आणि 52 इतक्या कमी जागा मिळालेल्या नाहीत, कधीच नाही. पण इतका मोठा पराभव लागोपाठ 2दा राहुल गांधींनी घडवून आणल्यानंतर राहुल गांधींना त्याचं दुःखसुद्धा तुम्हाला दिसणार नाही कधी झालेलं. कधी बघितलं का राहुल गांधी निराश होऊन बसलेत, वैफल्यग्रस्त झालेत, आता मी राजकारण सोडून देतो? नाही, कारण त्यांना त्याची अवकात माहिती आहे. चमच्यांनी कितीही वडाची साल पिंपळाला लावली म्हणून राहुल गांधी त्यात फसत नाहीत. त्यांना माहिती आपली अवकात किती आहे. पण आपल्याला राष्ट्रीय नेता म्हणून जी काय प्रसिद्धी मिळते तेवढ्या गोष्टीवर राहुल गांधी खुश आहेत. त्यांना निवडणुका वगैरे जिंकायच्या नाहीत. पण त्या निवडणुका त्यांची भाटगिरी करणारे माध्यमातले, चॅनेलवरचे, वाहिन्यांवरचे जे बाजारबुणगे आहेत समर्थक, त्यांना ती जिंकायची असते. आणि जेवढं मी राहुल गांधी समर्थक किंवा मोदी विरोधक म्हणतो, तीच काहीशी परिस्थिती मोदी समर्थकांची सुद्धा आहे. ज्यांना टिंगल करण्यासाठी अंधभक्त म्हटलं जातं, मोदी भक्त म्हटलं जातं, पण तसेच दुसऱ्या बाजूला अगदी बुद्धिमान लोक राहुल भक्तसुद्धा आहेत की राहुलमध्ये नसलेले चमत्कार त्यांना दिसायला लागतात. कुठचाही बुवा बाबा आपण चमत्कार करतो असं सांगत नाही, हा बाबा चमत्कारी आहे असं त्याचे समर्थक किंवा भक्त सांगत असतात. तसेच ते भक्त मोदींच्या बाबतीत असतील तर ते राहुल गांधींच्या बाबतीत असतात, किंवा मोदी विरोधक म्हटल्यानंतर तो आपोआपच राहुल भक्त होतो, कारण त्याला पर्याय नसतो. फक्त राहुल गांधी निवडणुकीच्या मैदानात मोदींना टक्कर द्यायला समोर दिसतात. त्यामुळे पराभूत होणारे राहुल गांधीसुद्धा कसे दणदणीत विजय मिळवणार याची वर्णनं आपण ऐकत असतो. आणि गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेचे वेध लागलेत आणि सगळी मराठी माध्यमं बघितली तुम्ही, देशभरची माध्यमं, पुरोगामी माध्यमं बघितली, ल्युटियन्स दिल्लीतले पत्रकार बघितले, तर एक गोष्ट समोर येते, त्यांच्या लेखी मोदी आजच निवडणूक हरलेले आहेत आणि राहुल गांधी हे त्यांना हरवणार आहेत. कारण राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा केली आहे आणि त्यामुळे राहुल गांधींना प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. असो मित्रांनो, माझा आजचा विषय जो आहे त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. या सगळ्या प्रचारक किंवा समर्थक
यांना कितीही वाटलं आणि त्यांनी कितीही खोटी वर्णनं केली म्हणून राहुल गांधी हे यशस्वी राजकीय नेता होऊ शकत नाहीत आणि हे त्यांनी स्वतः सिद्ध केलं आहे, स्वतः सिद्ध केलेलं आहे. पण मग राहुल गांधी जिंकले नाहीत तर या लोकांना, समर्थकांना दुःख व्हायचं कारण काय? राहुल गांधींना दुःख होत नाही. अगदी मोदी समर्थक घेतले तुम्ही तर मोदींच्या कारणाने त्यांचा पक्ष जिंकला किंवा मोदींना प्रचंड मोठं यश मिळालं, तर मोदी जितके आनंदित होताना दिसत नाहीत त्यापेक्षा त्यांचे समर्थक अधिकाधिक आनंदित झालेले तुम्हाला बघायला मिळतील. आणि याचं कारण ते आहे की आपण लढत नसतो. आपण त्या आपण रेसकोर्सवर बघितलं जिथे घोड्यांच्या शर्यती चालतात, त्या रेसकोर्सवर घोडे धावत असतात, पण त्या घोड्यांच्या बाजूने कुठला आपला लाडका घोडा असेल किंवा आपण ज्याच्यावर पैज लावलेली आहे असा घोडा मागे पडतोय, पुढं धावतोय, याच्यावर ओरडणारे लोक तुम्हाला दिसतील. कारण घोडा धावत असतो पण त्याच्यावर पैसे लावणारा जो असतो त्याला असं वाटत असतं की मीच पुढे गेलो आहे, मीच मागे पडलो आहे, आणि मग तो अतिशय उत्साहित उत्तेजित होऊन वाटेल ते ओरडाआरडा करत असतात. त्यापेक्षा हे आजच्या राजकारणातले मोदी समर्थक किंवा राहुल समर्थक किंवा मोदी विरोधक यांच्यात काडीचाही फरक नाही. आणि प्रामुख्याने आपण बघितलं तर 2002च्या गुजरात दंगलीपासून भारतातले सर्वच्या सर्व पुरोगामी बुद्धिमंत पत्रकार संपादक हे नरेंद्र मोदी यांचे खरे विरोधी पक्ष आहेत. मोदी हरावेत असं सोनिया गांधींना, मल्लिकार्जुन खरगेंना, राहुल गांधींना, प्रियंका गांधींना, अगदी उद्धव ठाकरेंना जितकं वाटत नसेल तितकं ह्या सोकॉल्ड पुरोगामी पत्रकार संपादक बुद्धिमंतांना मोदींना हरवण्याची अनावर इच्छा गेली 20 वर्ष चालू आहे. पण त्यांचं दुर्दैव असं की एकाही निवडणुकीत मोदी हरले नाहीत आणि मोदी ह्या सगळ्यांची भाकीतं खोटी ठरवत परत जिंकत राहिलेले आहेत. आणि या लोकांना मोदी का जिंकतात या रहस्याचा उलगडा अजून झालेला नाही. तो उलगडा एवढ्यासाठी होत नाही की खरे जे विरोधक आहेत ते मैदानातच उतरत नाहीत. क्रिकेटच्या मॅचमध्ये आपण बघतो, पाकिस्तान असो भारत असो, त्यांचे जे चाहते समर्थक त्या मोठ्या स्टेडियमवर बसलेले असतात आणि तिथे झेंडे फडकवतात, तोंड संपूर्ण शरीर रंगवतात, ओरडाआरडा करतात. पण खेळणारे 11च खेळाडू असतात. पण त्या 11 खेळाडूंना अक्कल नाही इतकं स्टेडियममधल्या लोकांना अक्कल असते. इतक्या आवेशात ते बोलत वागत असतात. त्यापेक्षा भारतातले पुरोगामी पत्रकार, सेक्युलर बुद्धिजीवी हे अगदी सारखे तितकेच खुळचट असतात. नसलेल्या गोष्टी बोलायला लागतात. अगदी योगेंद्र यादवसारखा माणूस घ्या, बुद्धिमान आहे, प्राध्यापक आहे, पण त्यांनी 2019च्या निकालानंतर मोदी विजयी झाल्यानंतर राग व्यक्त करताना काय सांगितलं की मी अख्ख्या गुरगावमध्ये पत्रकं काढून वाटली होती मोदींना हरवा म्हणून, आणि तरी गुरगावमध्ये सुद्धा मोदींच्या भाजपचा विजय झाला तेव्हा मला वाटलं त्या मतदाराची कॉलर पकडून म्हणावं, यू फूल, मूर्खा, तू मोदीच्या पक्षाला मतं कशी दिलीस. इथे तुमच्या लक्षात येईल की योगेंद्र यादव हे एखाद्या कॉलेजमध्ये, संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून बुद्धिमान असले तरी व्यवहारी जीवनामध्ये हा माणूस तद्दन मूर्ख आहे. अशी पत्रकं काढून जर कोणा उमेदवाराला हरवता आलं असतं किंवा कोणाला जिंकून आणता आलं असतं तर देशातल्या सगळ्याच पक्षांनी निवडणुकीवर प्रचारसभा किंवा आणखीन वेगवेगळे मार्ग चोखाळून लाखो हजारो करोडो रुपये खर्च केले नसते. त्यांनी योगेंद्र यादवसारखी हँडबिलं काढून वाटली असती, पत्रकं काढून वाटली असती. ही यांची अक्कल आहे. आता गंमत अशी आहे की योगेंद्र यादवसारखे जे बुद्धिमंत संपादक, प्राध्यापक वगैरे आहेत हे मोदींचे खरे विरोधक आहेत. आणि मग त्यांनी आपल्याला मोदीला हरवायचं आहे पण आपल्याला आखाड्यात उतरायचं नाही आहे.
या पद्धतीत जसे रेसच्या घोड्यावर पैसे लावतात तसे या लोकांनी आपली प्रतिष्ठा, बुद्धी आणि साधन संपत्ती ही राहुल गांधी या घोड्यावर लावलेली आहे, दुसरीकडच्यांनी मोदी नावाच्या घोड्यावर लावलेली आहे. मुद्दा असा असतो की तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही मैदानात उतरलं पाहिजे. सचिन तेंडुलकरची विकेट दुसऱ्या कोणीतरी काढली पाहिजे, कारण तो मला आवडत नाही आहे असं एखाद्या पाकिस्तानाला वाटावं. त्यापेक्षा मोदींना हरवायला उतावळे झालेले भारतातले अनेक बुद्धिमंत तसे आहेत, ते मैदानाच्या बाहेर बसतात, मैदानात उतरत नाहीत. आत्तासुद्धा 2024ची निवडणूक येऊ घातली आहे, तेव्हा हे मोदींचे खरे विरोधक मैदानात उतरण्याची बिलकुल शक्यता नाही आहे, बिलकुल शक्यता नाही आहे. पण वेगवेगळ्या चॅनेलवर पॉलिटिकल ॲनालिस्ट अशी नावं ज्यांची दिसतात ते अगत्याने निवडणूक काळामध्ये भाजपच्या पराभवासाठी आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसतील. खोटा प्रचार करतील, लोकांमध्ये आणखीन काही जाऊन करतील, जरूर करतील आणि त्यांनी करावं, काही चुकीचं नाही आहे. पण मुद्दा असा आहे की दुसऱ्या कोणीतरी हरवावं असं वाटण्यापेक्षा तुम्ही हरवायला मोदींना पुढे का येत नाही, या सगळ्या बुद्धिमंतांनी एक पक्ष बनवावा, त्याचं 5 वर्ष संगोपन करावं, त्याला रिंगणात निवडणुकीच्या उतरवावं. जसं केजरीवाल यांनी लोकपाल आंदोलन केलं आणि पुढे ते स्वतः राजकारणात उतरले. मग तिथेही हे आशुतोष वगैरे असे मोदी विरोधक घुसले होते. आपला मोदी विरोधी किंवा संघविरोधी अजेंडा आम आदमी पक्षावर लादण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण हे लोक स्वतः काय करणार नाहीत आणि आपलासुद्धा पक्ष बुडवतील हे लक्षात आल्यानंतर शिताफीने केजरीवाल यांनी एकेकाला ढुंगणावर लाथ मारून पक्षाच्या बाहेर केलं. म्हणून अजून आम आदमी पक्ष शिल्लक राहिलेला आहे, त्याची काँग्रेससारखी धुळधाण झालेली नाही. किंबहुना काँग्रेसच्या नाकर्तेपणाची जागा व्यापत आम आदमी पक्ष पुढे चालला आहे. त्याचं सगळं श्रेय हे केजरीवालपेक्षाही ह्या असल्या मोदी विरोधकांना देता येईल की ज्यांनी काँग्रेसला आपला रेसचा घोडा बनवलं आहे आणि तो घोडा धडपडत, जखमी होत, रक्तबंबाळ होत, पराभूत होत चाललेलं आहे. माझं म्हणणं इतकंच आहे मित्रांनो की जे खरे विरोधक स्वतःला मानवतात मोदींचे, त्यांनी या सगळ्या पुरोगामी पक्षांना आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरवले, पण स्वतः मात्र बाजूला बसलेत. आणि समोरच्या बाजूला बघाल तर नरेंद्र मोदी आपला पक्ष घेऊन स्वतः मैदानात उतरलेले आहेत, स्वतः मैदानात उतरलेत. आपला बुद्धिमंत पत्रकार, संपादक, माध्यमं हे आपली लढाई लढवतील आणि आपण आरामात जिंकू या भ्रमात नसलेला एकमेव नेता जर आज कोण असेल तर तो नरेंद्र मोदी आहे आणि दुसरा त्याचे सहकारी अमित शहा आहेत. आणि तिथेच त्यांचा विजय होत असतो, कारण ते स्वतः मैदानात उतरतात. राहुल गांधी वगैरेंना आपला रेसचा घोडा बनवून लढाई लढत नाहीत. जसे सगळे संपादक, पत्रकार, बुद्धिजीवी, विद्यापीठांचे कोण जे जाणकार आहेत, अभ्यासक आहेत, यांना मोदीला हरवायचे तर त्यांनी मैदानात आलं पाहिजे. तुम्ही तुमची बी टीम मैदानात उतरवली तर मोदी हरणार नाहीत, कारण मोदी ज्याला इंग्रजीमध्ये लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणतात, स्वतः पुढे येऊन नेतृत्व करतात. शेपूट घालून मागे केबिनमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये बसणारा मोदी हा माणूस नाही. मोदी मैदानात उतरतो आणि तिथे मोदी जिंकतात आणि या सगळ्यांचा पराभव होतो, कारण हे लढाई करणार म्हणतात पण मैदानात उतरतच नाहीत. त्यांची बुजगावणी, त्यांचे प्रॉक्सी, त्यांचे हस्तक मैदानात उतरतात आणि मोदी त्यांना लीलया पराभूत करतात. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.